इतकं पांढरं शुभ्र लोणी कसं काय निघालं ते पण सांगते आणि बाजारात मिळणाऱ्या किमतीपेक्षा निम्म्या किमतीत आपल्याला घरीच 10 पट शुद्ध कसं तूप बनवायचं घरगुती पद्धतीने ते सुद्धा सांगणार आहे. हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला हवं. बघा, पूर्वीच्या बायका साय अशी आठवड्याभराची घट्ट अशी शुद्ध दुधाची साठवून ठेवत होत्या. त्याच पद्धतीने मी सुद्धा साठवते. नेहमीच एका डब्यात फ्रीजमध्ये घालून ठेवते आणि एक आठवडा झाला की व्यवस्थित ते मिक्सरमध्ये काढते आणि पहिल्यांदा ते नॉर्मल स्टेजला बाहेर आणण्यासाठी ठेवते. तसंच घालायचं नाही आणि एकदाच फिरवलं की लोणी बघा घट्ट कवडं निघतं आणि पांढरं पांढरं शुभ्र निघतं. जर फुल फॅट क्रीमचं जर दूध असेल तर जास्त त्याची साय पण निघते, तूप पण भरपूर निघतं. छान असं पळीनच मी काय करते, एकसारखं हलवते. एक लोण्याचा गोळा वेगळा होता आणि जे काय पाणी राहतं म्हणजेच ते ताक असतं, माझं जरा कडवट झालं होतं म्हणून मी ते ओतून दिलं. हा लोण्याचा गोळा छान अशा जाड बुडाच्या कढईमध्ये ठेवायचं. पहिल्यांदा काय होतं, फेस येतो, नंतर त्यातलं जे काय काळे काळे हे दाणे राहतात ते बारीक खाली जातात, म्हणजेच ते दाणे म्हणजेच बी असे म्हणतात. बघा, पूर्वी खाऊची पानं सुद्धा होती आणि खडं मीठ सुद्धा घातलं जात होतं, सुद्धा दाणेदार छान घट्ट पांढरं शुभ्र येत होतं. आता हा माझ्या घरीच आहे. खाऊच्या 2-3 प्रकारचे वेल आहेत, त्यातलीच मी पानं स्वच्छ धुवून घातली आणि जी काय बेरी खाली होते बघा, त्याची चटणी सुद्धा बनवतात आणि तूप राहतं वरती छान. आता ते जे काय भांड्यामध्ये मी लोणी हलवलं होतं त्यामध्ये गरम पाण्याने स्वच्छ पहिला धुवून घेते आणि मग घासते, म्हणजे लगेचच आपलं भांडं स्वच्छ निघून जातं. इकडे छोटा मुलगा, त्याचा क्लास करून आलाय आणि मोठा मुलगा थोडासा आजारी आहे, त्यामुळे त्याला गरम गरम वरण भात द्यायचं होतं आणि ताजं ताजं माझं जे काही कढवलेलं तूप आहे ते सुद्धा मला त्याला द्यायचं होतं, जेणेकरून पावसाळ्यात बघा थोडंसं गारठा होतं पोटात, त्याच्यासाठी तूप थोडं 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 खायला लागतं. आणि घरगुती तूप आणि महत्त्वाचं आहे, शुद्धच असतं ते, त्याच्यामध्ये कुठलीच भेसळ नसते, म्हणून घरचंच तूप वापरावं. त्याचे फायदेसुद्धा ह्याच्या पुढे मी सांगणार आहे, त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे कमळसुद्धा छान उमललेलं होतं आणि माझ्या ह्याच्यामध्ये काही एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं, पण जवळून खूप छान उमललं होतं ते फूल. आणि इकडे छान तुळशीची पूजा वगैरे सकाळचं झालेलं आहे, मन प्रसन्न छान वातावरण झालेलं आहे. इकडे मोगऱ्याची सुद्धा फुलं आली होती, खूप छान पांढरी पांढरी छान वाटत होती. मध्ये 2-3 दिवस पाऊस पडला त्यामुळे फुले काय सगळी त्या पावसाने झडूनच गेली होती. आणि हा छान व्ह्यू दिसतो बाहेरून घराचा. तर इकडे अनेकदा भात पाहिजे होता म्हणून तो भात पण ठेवलेला आहे आणि बाहेरचं वातावरण बघण्यासाठी पती गेले. ही दुपारची टायमिंग आहे, निवांत म्हटलं बाहेरचं बघूया वातावरण. परत मग खालची थोडी थोडी राहिलेली कामं पण आहेत आणि धुणं पण वाळत टाकायचं होतं म्हणून पण मी आले होते वरती आणि एक चक्कर बाहेरचं व्ह्यू बघण्यासाठी आले. ऊन आज कडक पडलं होतं आणि पाऊस नसल्यामुळे छान वाटत होतं, गारगार वाटत होतं, हवा पण एकदम गार होती, असं जास्त उकडत पण नव्हतं आणि थंडी पण वाजत होती, मस्त वाटत होतं. बघा, सुंदर असा व्ह्यू दिसतो आमच्या घराच्या वरून. ही पाठीमागची बाजू आहे, ओढ्याला थोडंफार पाणी आलं होतं. तुपामुळे अपचन दूर होतं, पचनासाठी बेस्ट ऑप्शन आहे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा. सोबतच ADE हे जीवनसत्व व्हिटॅमिन्ससुद्धा मिळतात आणि मोठ्यांना फायदा होतोच होतो, लहान मुलांना सुद्धा फायदा होतो, त्यामुळे हाडांची तक्रारसुद्धा दूर होते, इम्युनिटी पॉवर वाढते, सोबतच वजनसुद्धा कमी होतं. चांगलं फॅट खाल्ल्याने भूकसुद्धा छान लागते, केसांवर आणि त्वचेवर सुद्धा त्याचा छान इफेक्ट होतो, केस चमकदार होतात, चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. शुद्ध तूप आणि केमिकलयुक्त तूप यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे घरातल्या तुपात आणि बाजारातल्या तुपामध्ये, त्यामुळे आपलं घरचं तूप हे एकच नंबर असतं, 100% प्युअर असतं. आणि तूप काढल्यानंतर बघा, काचेच्या बरणीत जरी ठेवलं आणि बाहेर ठेवलं तरी चालतं, फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीच गरज नाही. आणि आमच्यात तर सगळेजण आवर्जून तूप खातात, सगळ्यांना फार आवडतं पहिल्यापासून, त्यामुळे हाडांची कसली तक्रार जाणवत नाही कुणाचीच. आणि उतार वयात बघा
भरपूर तक्रारी असतात, हाडांच्याच मेन करून जास्त असतात, तेव्हा जास्त बाहेरच्या गोळ्या खाण्यापेक्षा आत्तापासूनच आपली काळजी घेतलेली बरी. आणि इकडे बघा मिस्टरांनी छान अशी मेथीची भाजी आणली होती, 2 पेंड्या. मला मेथीची भाजी खायची होती, आता तीच करायला मी घेतल्या. तेलामध्ये हिंग, हळद, मीठ घातलं, शेंगदाण्याचा कूट घातला आणि छान तो परतून घेतला आणि त्याच्यावरती मी मेथीची भाजी छान धुवून टाकलेली आहे, चिरत काय नाही, कारण ऑलरेडी पानंच घेतलेली असतात त्याची म्हणून. आणि मीठसुद्धा त्यामध्ये घातलं आणि थोडंसं साखरसुद्धा घालते आणि छान अशी मेथीची भाजी. आमच्या इकडची पद्धत अशीच आहे, असं सुरुवातीपासून खातात इकडे सुद्धा आणि माहेरी सुद्धा, त्यामुळे सगळ्यांना हेच आवडतं. मेथीचं कसं त्यामध्ये मीठ टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटतंच, त्याच्यावरती शिजते ती भाजी, त्यामध्ये पाणी घालण्याची काहीच गरज नाही. वाफेवरच्याच भाज्या इकडे शिजवल्या जातात आणि त्याच आपल्या तब्येतीसाठी बेस्ट आहेत. आणि ह्याच्यावरती घरगुती साजूक तूप टाकून आम्ही नेहमीच खातो, खूप छान लागते भाजी मेथीची तूप टाकून. इकडे आमटीसुद्धा मला डाळीची नेहमीप्रमाणे करायचीच होती. संध्याकाळी आता जेवणाला लागतेच आम्हाला, आणि कधी शेवगा वगैरे असल्या तर शेवग्याच्या शेंगाचे एक नंबर आमटी होते. आणि ते सुद्धा शेवग्याच्या शेंगासुद्धा भरपूर फायदे आहेत. सगळ्यांना शेवग्याची आमटीसुद्धा आमच्या घरी आवडे. मला माहिती आहे हा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांनी बाहेरून काही तूप आणणार नाहीत, घरातच बनवतील अशी आशा करते. हीच प्रेरणा घेऊन पुढे जायचं असतं, एकमेकांचं बघून, एकमेकांचं शिकून. तर मला वाटतंय की जे बाहेरून आणतात ते आणायचं थांबवतील आणि घरातलंच तूप खातील, असं माझं सांगण्याचा म्हणजे मनापासून प्रयत्न आहे. घराचंच खात जा, हेल्दी राहा, मस्त राहा, छान राहा, तब्येत सांभाळून राहा. स्वास्थ्य असेल तरच आपलं छान राहतं सगळं जग. जान है तो जहाँ है असं म्हणलंय कोणीतरी, ते काय खोटं नाही असं वाटतंय कधी कधी. त्यामुळे घरचं जेवण, घरचं ज्या गोष्टी जेवढ्या घरात बनवता येईल तेवढ्या बनवून खायचा प्रयत्न करा. बाहेरचं जंक्स फूड तर अजिबात खाऊ नका. तर म्हणते माझ्या व्हिडिओमध्ये बाहेरचं जास्त नसतंच बघताय, घरातले सगळे पदार्थ रेग्युलर किचनमध्ये जे बनतं तेच मी तुमच्यासमोर दाखवत असते. तर आय होप आजचा व्हिडिओमधून भरपूर तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळालेल्या असतीलच असं मी समजते. आणि सोबतच संध्याकाळी स्वयंपाकसुद्धा छान झालेला आहे आणि ताजा गरम गरम जेव्हा जेवायला बसतात तेव्हाच मी बनवत असते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.